मित्रांनो, आज वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्वाच्या घटकाला. आजचा घटक आहे कर्ता व कर्म ओळखणे. कर्ता व कर्म ओळखणे. मग कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं हे जर तुम्हाला समजलं नाही तर खूप मोठं नुकसान तुमचं होणार आहे. व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म अत्यंत महत्वपूर्ण घटक आहेत. जर तुम्हाला कर्ता कर्म जमलं नाही तर तुम्हाला प्रयोग कधीही जमत नाही. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रयोग या घटकाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. प्रयोग हा घटक समजून घेण्यासाठी तुम्हाला कर्ता कर्माची आवश्यकता आहे. म्हणून बऱ्याच लोकांना तिथे अडचणी येत होत्या की कर्ता कर्म कसं शोधायचं, किंवा बऱ्याच लोकांचं ते चुकत होतं. त्याचं मुख्य कारण होतं की तुम्हाला कर्ता कर्म ओळखायला अडचण येत होती. तर माझा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय, तुम्हाला वाक्यात कर्ता कर्म जर शोधायचा असेल तर तुम्हाला त्या पद्धती माहिती असल्या पाहिजे. जर कर्ता कर्म समजलं तर तुम्हाला प्रयोग समजणार आहे. यासोबतच तुम्हाला द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती असते, ती द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीला फरक तुम्हाला जर ओळखायचा असेल तर तुम्हाला कर्ता कर्म ओळखता येणं अत्यावश्यक आहे. उद्देश ओळखा, विधेय ओळखा, असे वाक्यातले पृथक्करण करायचे असतील, वाक्याचं पृथक्करण करायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कर्ता कर्माची आवश्यकता असते. म्हणून कर्ता कर्म हा घटक अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. वाक्याचा मूळ गाभा म्हणजे कर्ता कर्म क्रियापद असते. म्हणून कर्ता कर्म जर आज तुम्हाला समजलं तर वाक्यामध्ये तुम्हाला कर्ता कर्म शोधता जर आलं तर प्रयोग, विभक्ती हे सर्व प्रकरणं जे अवघड वाटतात, ज्याच्यावरचे प्रश्न वारंवार चुकतात, ते तुमचे कधीही चुकणार नाहीत. तर चला तर मित्रांनो सुरू करूया कर्ता कर्म ओळखणे. तर यामध्ये सुरुवात करूया आपण कर्ता. कशाला म्हणायचं कर्ता? वाक्यातील क्रिया करणारा कर्ता असतो. वाक्यातील क्रिया करणारा कर्ता असतो. या ठिकाणी थोडंसं पेनाचा कलर चेंज करतोय मी. ओके. कर्ता म्हणजे वाक्यातील क्रिया करणारा. क्रिया करणारा कोण असतो? कर्ता असतो. समजते? मग एवढ्या छोट्या शब्दामध्ये कर्त्याची व्याख्या करणं चुकीचं आहे. मग वाक्यातील क्रिया करणारा कर्ता म्हणजे नेमकं काय? आता क्रिया करतो, समजा या ठिकाणी मी राम आंबा खातो हे वाक्य दिलंय, बरोबर आहे? राम आंबा खातो. तर या वाक्यामध्ये क्रिया कोणती आहे? खाण्याची. मग तो कोण करतोय? राम करतोय. मग वाक्यात खाण्याची क्रिया जो कोणी करतो तो झाला कर्ता. हे झालं सोपं. पण आपल्याला अवघड पण जाणं गरजेचं आहे. मग क्रिया करणारा वाक्यातील क्रियापदाला जबाबदार असणारा घटक म्हणजे कोण? कर्ता. ह्या दोन व्याख्या लक्षात ठेवा. वाक्यातील क्रिया करणारा कर्ता, कर्ता म्हणजे करतो, क्रिया करतो म्हणून त्याचं नाव काय? कर्ता. आणि वाक्यातील क्रियापदाला प्रत्यक्षपणे तो जबाबदार असतो. मग आता राम आंबा खातो, खाण्याला जबाबदार कोण झाला? राम. मग वाक्यामध्ये कर्ता हा क्रियापदाला किंवा क्रियेला जबाबदार असतो. वाक्यातील क्रियेला जबाबदार असणारा कोण? तर वाक्यातील क्रियेला जबाबदार असणारा कोण आहे? कर्ता आहे. ठीक आहे. या ठिकाणी कर्ता ओळखण्याचं सूत्र मी असं लिहून दिले तुम्हाला. कर्ता ओळखण्याचं सूत्र म्हणजे कर्ता कसा ओळखायचा त्याचं काही सूत्र आहे. आता सूत्र आपण कसं ओळखायचं त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला किमान वाक्यामध्ये क्रियापद ओळखता आलं पाहिजे. आता या वाक्यात क्रियापद कोण आहे? खातो. मग खातो मध्ये मूळ धातू शोधावा लागतो. आता मूळ धातू कसा शोधायचा? हे जे क्रियापद आहे, क्रियापदातला मूळ शब्द कोण आहे जर तुम्हाला शोधायचं सांगितलं तर तो शोधता आला पाहिजे. आता खातो मध्ये मूळ शब्द कोण आहे सांगा? खातो मध्ये हा जर तो प्रत्यय काढून टाकला त्याच्यात मूळ शब्द कोण आहे? खा. मग कर्ता शोधताना मूळ धातू शोधायचा. काय शोधायचा? मूळ धातू. मग धातू कसा शोधायचा? खातो कोणताही क्रियापद असू द्या, क्रियापदातला प्रत्येक बाजूला काढायचा, त्यातला जो मूळ शब्द राहतो त्याला म्हणायचं धातू. आता या तो मासा पकडतो, यात क्रियापद कोण आहे? पकडतो. यातला मूळ धातू कोण झाला? मग पकड. बरोबर. इथं खा आणि इथं पकड. ठीक आहे, छान. आता या ठिकाणी क्रियापदातला प्रत्यय काढल्यावर जो मूळ शब्द राहतो त्याला आपण काय म्हणतोय? मूळ धातू. आता मूळ धातू प्लस कर्ता शोधण्यासाठी याला काय करायचंय? नारा नारी नारे प्रत्यय जोडायचं. बघा इथं जोडा नारा किंवा नारी किंवा नारे किंवा नाऱ्या, यापैकी प्रत्यय जोडायचा. नारा नारी नारे नाऱ्या यापैकी जो सूट होईल तो प्रत्यय जोडायचा. आपण इथं जोडून पाहू. हा मूळ धातू घेतला खा, तिथं आपण प्रत्यय जोडला नारा, प्लस इथं मूळ धातू कोण आहे? पकड, त्याला प्रत्यय जोडला नारा. तर इथं झाला खाणारा, इथं झाला पकडणारा. आता एवढ्यावर सूत्र संपत का? नाही. मग मूळ धातू शोधला, त्यातला नारा नारी नारे नारे नाऱ्या पैकी प्रत्यय लावला आणि मग पुढे कोणने प्रश्न विचारायचा. कोण या शब्दाने प्रश्न विचारायचा. मग मूळ धातू शोधला, क्रियापदातला मूळ शब्द शोधला म्हणजे मूळ धातू शोधला, त्याला नारा नारी नारे नाऱ्या पैकी प्रत्यय जोडला आणि पुढे कोणने प्रश्न विचारला तर तुमचे मिळणारे उत्तर म्हणजे कर्ता असते. मग आता या ठिकाणी आपण मूळ धातू घेतला, खातो मधला मूळ धातू खा, त्याला नारा प्रत्यय जोडला आणि प्रश्न विचारला कोण. तर या प्रश्नाचं उत्तर काय निघेल? खाणारा कोण? राम आंबा खातो या वाक्यामध्ये खाणारा कोण या प्रश्नाचं उत्तर निघतंय राम. राम हा वाक्याचा काय झाला? आपला कर्ता.
दुसरं वाक्य काय, तो मासा पकडतो. यातला आपण धातू घेतला, क्रियापदाचा धातू म्हणजे मूळ शब्द घेतला पकड, त्याला काय जोडला आपण, नारा, आणि प्रश्न विचारला पकडणारा, पुढे प्रश्न विचारला कोण, याचं उत्तर काय निघतंय, तो. म्हणजे तो हा वाक्याचा काय झाला, कर्ता. समजतंय? किती लोकांना लक्षात आलंय? कमेंट्स करून सांगा पटपट. सर्वांनी कमेंट्स करून सांगा हे शिकवलेलं समजतंय का? कर्ता शोधण्याचं सूत्र, ओळखण्याचं सूत्र तुमच्या लक्षात आलंय? काही अडचण आहे? सगळ्यांना धातू समजलाय, धातू कसा शोधायचा आहे? क्रियापदातला मूळ शब्द प्रत्यय काढला की मूळ शब्द राहतो, त्याला आपण धातू म्हणतो. काही अडचण कोणाची? समजतंय? ओके, छान. चला नेक्स्ट पुढे जाऊ आपण. कर्म. आता कसा कर्ता शोधायचा ते आपण शिकलो, आता कर्म कसं शोधायचं ते शिकू. आधी मी तुम्हाला फक्त टेक्निक सांगतोय कर्ता कर्म शोधायचं कसं, नंतर आपण त्याची उदाहरणं घेऊ आणि नंतर परीक्षेत आलेली उदाहरणं घेऊ, म्हणजे तुम्हाला आणखी प्रॅक्टिस होईल. ठीक आहे? तर कर्म, कर्म म्हणजे काय? जसं कर्ता म्हणजे काय, वाक्यातील क्रिया करणारा. क्रिया करणारा कोण? कर्ता. आणि क्रिया सोसणारा, सोसणारा कोण असतो? कर्म. मग वाक्यातील क्रियेचा परिणाम, क्रियेचा परिणाम सोसणारा, वाक्यातील क्रियेचा परिणाम सोसणारा म्हणजे कोण? कर्म. किंवा दुसरी व्याख्या काय, वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते, वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते त्याला वाक्याचे कर्म म्हणतात. दोन व्याख्या सांगितल्या, क्रियेचा परिणाम सोसणारा म्हणजे कर्ता, कर्म, आणि क्रिया ज्याच्यावर घडते म्हणजे तो म्हणजे कोण? कर्म. मग क्रियेचा परिणाम सोसणारा किंवा ज्याच्यावर वाक्यातील क्रिया घडते त्याला म्हणतात कर्म. व्याख्या लक्षात आली? मग कर्म शोधण्याचं सूत्र, कर्म कसं ओळखायचं, कसं शोधायचं त्याचं सूत्र. जसं मी तुम्हाला कर्ता शोधण्याचं सूत्र सांगितलं, मूळ धातू घेतला, त्याला नारा नारी नारी नाऱ्यापैकी प्रत्यय जोडला, पुढे कोणी प्रश्न विचारला, आपण कर्ता शोधला. आता कर्म शोधण्याचं सूत्र हे लक्षात घ्या, कर्ता शोधल्याशिवाय कर्म शोधायचं नाही. जर तुम्हाला कर्म शोधायचं असेल तर अगोदर कर्ता शोधला पाहिजे. जर तुम्ही डायरेक्ट कर्म शोधायला गेला तर गडबड अशी होऊ शकते की कधी कधी कर्त्यालाच तुम्ही कर्म म्हणायला बसले. म्हणून आधी काय शोधा? कर्ता, आणि कर्ता शोधल्यावर मग कर्म शोधायचं. मग आता कर्म शोधण्याचं सूत्र काय? याच्यामध्ये पण तुम्हाला मूळ धातूची आवश्यकता पडणार आहे. मग क्रियापदातला मूळ धातू घ्यायचा, क्रियापदातला मूळ धातू. ठीक आहे? आता या मूळ धातूला नारा नारी नारे प्रत्यय लावायचा नाही, इथं न्याची प्रत्यय जोडायचा. कोणता प्रत्यय जोडायचा? न्याची प्रत्यय. आणि मग पुढे प्रश्न विचारायचा, क्रिया कोणावर घडली, क्रिया कोणावर घडली. बघा तुम्हाला एकदम सोपं करून सांगतोय. कर्म शोधण्याचं सूत्र कसं? क्रियापदातला मूळ धातू घ्या, मूळ धातूला न्याची प्रत्यय जोडा आणि क्रिया कोणावर घडली असा प्रश्न विचारा. तुमचा कर्ता मिळतो, तुमचं कर्म मिळतं. आता कसं? राम आंबा खातो, हेच वाक्य आपण घेतलंय. मग राम आंबा खातो यातला क्रियापद कोण आहे? खातो. खातो मधला मूळ धातू कोण झाला? खा. बरोबर आहे? खातो मधला मूळ धातू कोण झाला? खा. आता याला न्याची प्रत्यय जोडला, खा, पुढे काय? न्याची है ना. पुढे काय? क्रिया कोणावर घडली, क्रिया कोणावर घडली. बघा तुमचा प्रश्न तयार झाला. खाण्याची क्रिया कोणावर घडली. कर्म शोधायचं आहे आपल्याला. आपल्याला धातू सापडला खा, क्रियापदातला मूळ शब्द म्हणजे मूळ धातू, त्याला न्याची प्रत्यय जोडला, क्रिया कोणावर घडली हा प्रश्न विचारला. उत्तर काय निघतंय? खाण्याची क्रिया कोणावर घडली. बोला पटपट, याचं उत्तर काय निघत आहे? कमेंट्स करून सांगा मला. खाण्याची क्रिया कोणावर घडली, प्रश्न विचारला, उत्तर सांगा. काय निघालेच उत्तर? कमेंट्स करा सर्वांनी, लवकर लवकर कमेंट्स करा. कशावर घडते? आंब्यावर क्रिया घडते. म्हणजे इथं तुम्हाला माहिती आहे आपण आधी कर्ता शोधणं गरजेचं आहे. मगाशी आपण कर्ता शोधला होता. खाणारा कोण होता या वाक्यामध्ये? कर्ता. कर्ता राम आहे. खाण्याची क्रिया कोणावर घडली? रामावर घडली का आंब्यावर घडली? आंब्यावर घडली. म्हणजे आंबा हे वाक्यातलं कोण आहे? कर्म आहे. मग वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते ते वाक्याचं कोण झालं? कर्म. आता कर्म शोधलं आपण, हे सूत्रच वापरायचं आहे. मनाने शहाणपणा केला, कर्ता कर्म शोधायला गेला डायरेक्ट, तर तुम्हाला एखाद्या वेळेस उत्तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून जर तसं जर चुकलं तर मग सगळं नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून लक्षात ठेवा, सूत्राचा उपयोग करा, अडचण येणार नाही. पुढे तो मासा पकडतो, यातला धातू कोण आहे? मग पकड प्लस न्याची प्रत्यय जोडला आणि क्रिया कोणावर घडली, क्रिया कोणावर घडली. या प्रश्नाचं उत्तर काय निघेल सांगा बरं? पकडण्याची क्रिया कोणावर घडली. या प्रश्नाचं उत्तर काय निघेल? तो मासा पकडतो. पकडण्याची क्रिया कोणावर घडली सांगा पटकन. इथं पकडणारा कोण आहे? या वाक्यातला कर्ता कोण आहे? तो. हा झाला वाक्याचा कर्ता. मग वाक्यातलं कर्म कोण आहे? पकडण्याची क्रिया कोणावर घडली? त्याच्यावर घडली का माशावर घडली? ओके, मासा. छान. तर या वाक्यामध्ये कर्म कोण आहे? मासा. समजतंय रे?
नक्की समजतंय? आता हे एकदम सोपे सोपे वाक्य आहेत. जर अवघड वाक्य आले, कठीण वाक्य आले तर मग काय करायचं, त्यासाठी सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता हे तुम्हाला सूत्र लक्षात आलंय? कुणाला जर याचा स्क्रीनशॉट मारायचा असेल तर तुम्ही मारून घेऊ शकता. पाठीमागे मी घेतो. कर्ता शोधण्याचं सूत्र, आधी याचा स्क्रीनशॉट मारा पटकन. ओके, कर्म शोधण्याचं सूत्र, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घ्या. ओके, तुम्हाला खुशखबर दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये पहा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ओपन करा. तुम्हाला तिथं सरांनी काहीतरी विशेष खुशखबर दिलेली आहे, नक्की पहा. चला पुढे जाऊ आपण. आता आपण काही सराव उदाहरणं घेऊ. सराव उदाहरणामध्ये तुम्हाला कर्ता कर्म शोधणं सोपं होईल. ठीक आहे, आता वाक्य दिले पहिलं, राम रावणास मारतो. या वाक्यातील कर्ता व कर्म शोधा. आता कर्ता कर्म शोधायचे आपल्याला. पटपट कमेंट्स करून सांगा, राम रावणास मारतो या वाक्यात कर्ता आणि कर्म कोण? या वाक्यातला कर्ता आणि कर्म कोण? पटपट कमेंट्स करून सांगाल मला तुम्ही. ओके, कर्ता राम, कर्म रावण. पटपट सर्वांनी सांगायचंय कर्ता कर्म. ओके ओके, छान, सर्व कमेंट्स करतात, सर्वांचं कौतुक आहे. राम रावणास मारतो. आता याच्यामध्ये आपण बघा, सर्वांना कर्ता कर्माचं रिपिटेशन होणार. मी प्रत्येक उदाहरणात तेच रिपीट करणार आहे, कर्ता कर्म कर्ता कर्म. हे जर समजलं राजांनो, तुम्हाला व्याकरणातला खूप महत्वाचा भाग समजणार आहे आज. म्हणून याची प्रॅक्टिस आपण जास्तीत जास्त करणार आहे. यातला धातू घेतला आपण कोण? मार. याला प्रत्यय लावला कोणता? नारा. आणि प्रश्न विचारला कोण. आता हे तुम्हाला मनातल्या मनात करायचं, दरवेळेस लिहित बसायची गरज आहे का? नाही, हे फक्त समजून सांगण्यासाठी मी लिहितोय. मारणारा कोण? मग मारणारा कोण आहे? राम. हा झाला करता. आता मारण्याची क्रिया, मग मूळ धातू घेतला मार, त्याला न्याची प्रत्यय जोडला आणि क्रिया कोणावर घडली? क्रिया कोणावर घडली? या प्रश्नाचं उत्तर काय निघेल मग? रावण. रावणावर घडली, म्हणजे रावण या वाक्याचं कोण झालं? कर्म झालं. मारण्याची क्रिया कोणावर घडली? रावणावर. रावण झालं वाक्यातलं कर्म. आता दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, आई फुलं तोडते. या वाक्यात तुम्ही कर्ता आणि कर्म शोधू शकता. पटपट सांगा, कर्ता आई आणि कर्म कोण? तुम्ही आता हे मनातल्या मनात करायचंय, पटपट पटपट करू शकता तुम्ही. हा, लवकर. लवकर, पटपट. ओके, छान. आता बघा, या ठिकाणी क्रियापद कोण आहे? तोडते. यातला मूळ धातू कोण? तोड. यातला मूळ धातू कोण? तोड. मग याला तुम्ही सूत्राचा उपयोग करून शोधू शकता. मग तोडणारा कोण किंवा तोडणारी कोण? आता इथं नारा जोडणार का नारी? नारी, कारण कर्ता स्त्रीलिंगी. मग तोडणारी कोण? तोडणारी कोण? तर या वाक्याचं उत्तर किंवा या प्रश्नाचं उत्तर मिळतंय आई. आई वाक्यात झाला कर्ता. आता तोडण्याची क्रिया कोणावर घडली? आईवर घडली का फुलावर घडली? ज्याच्यावर घडली ते आहे कर्म. म्हणजे कर्म कोण आहे? फुल. आईने क्रिया केली आणि ती क्रिया फुलावर घडली. एकदम सोपं सांगा, कर्ता क्रिया करतो आणि कर्ता जेव्हा दुसऱ्यावर क्रिया करतो, कर्ता जेव्हा दुसऱ्यावर क्रिया करतो, दुसऱ्या कोणावर जर क्रिया घडत असेल तर वाक्यात कर्म असतं. या ठिकाणी आईने तोडलंय, पण ते तोडण्याची क्रिया कोणावर घडली? फुलावर घडली, म्हणून फुल कर्म झाला. या ठिकाणी राधा पुस्तक वाचते. या वाक्याचा कर्ता आणि कर्म शोधा. राधा पुस्तक वाचते. राधा पुस्तक वाचते. पटपट. राधा करता, कर्म पुस्तक. आता वाक्य सोपे आहेत, त्या तोपर्यंत मजा येणार आहे तुम्हाला. थोडे थोडे अवघड वाक्य पुढे आहेत. ओके, पटपट. छान छान. ओके, मग या ठिकाणी धातू कोण आहे? वाच. वाचणारी कोण? राधा. आता वाचण्याची क्रिया कोणावर घडली? पुस्तकावर. मग राधा करता आणि पुस्तक कर्म झालं. ठीक आहे. आता कधी कधी कसं आहे, आता हे सोपं वाक्य पुन्हा अवघड वाक्य येणार पुढे, मग त्यावेळेस तुम्हाला करता शोधता आला तर कर्म शोधताना अडचण येऊ शकते. मग त्यावेळेस काय करायचं ते पुढे मी सांगतोय, लक्षपूर्वक पहा. पुढचे वाक्य कंटिन्यू करू. विनोद क्रिकेट खेळतो. पटपट पहिल्या वाक्यात यामध्ये कर्ता कर्म सांगायचंय. पटपट. खेळणारा कोण? विनोद. विनोद झाला वाक्याचा कर्ता. खेळण्याची क्रिया कोणावर घडली? क्रिकेटवर. क्रिकेट झालं वाक्यातलं कर्म.
हा जिंकला. आता बघा, खेळतो मधला धातू कोण? खेळ. जिंकला मध्ये धातू कोण? जिंक. मग प्रश्न विचारा, करता शोधताना प्रश्न काय विचारणार आपण? जिंकणारा कोण? जिंकणारा कोण? याचं उत्तर काय मिळेल मग? भारत. जिंकण्याची क्रिया कोणावर घडली? सामन्यावर. भारत झाला कर्ता, सामना झाला कर्म. ओके. दिसतो, दिसतो मध्ये धातू कोण? दिस, है ना. मग करता शोधा, दिसणारा, है ना, कोण? दिसणारा कोण? उत्तर काय मिळतंय बघा, पटपट सांगा. मला चंद्र दिसतो या वाक्यात, मला चंद्र दिसतो या वाक्यात करता कोण? पटपट कमेंट्स करून सांगा. करता चंद्र, कर्म सांगा बरं. मला चंद्र दिसतो या वाक्यात कर्म शोधा. मराठीत उत्तर द्या. मून, मराठीत उत्तर द्या. मराठीचं लेक्चर चालू आहे. तुमची इंग्रजी आम्हाला नका सांगू इथं. मराठीत उत्तर द्या पटपट. हा ओके चला. दिसणारा कोण? चंद्र. चंद्र हा वाक्याचा कोण झाला? कर्ता. जर तुम्ही मला हा कर्ता केला तर मग इथं मार्क गेला म्हणून समजून ठेवा. बऱ्याच लोकांना असं वाटतं कर्ता आधी कर्म नंतर, कर्ता आधी कर्म नंतर. असं काही नसतंय. कर्ता कधी कधी जागा बदलू शकतो, कर्म कधी कधी जागा बदलू शकते. म्हणजे कर्ता कर्म काही निश्चित एकाच ठिकाणी, तर असं काही नसतं. ठीक आहे. तर मग या वाक्यात दिसणारा कोण आहे? चंद्र. मग वाक्यात दिसण्याची क्रिया कोणावर घडली? काही लोकांना वाटतं माझ्यावर घडली, मला घडली, माझ्यावर घडली. तर लक्षात ठेवा, हे वाक्य तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला मी सिक्रेट सांगणार आहे, नीट ऐकताय. जर अशा वेळी तुमचं कन्फ्युजन झालं, सर कर्म तर मलाच वाटतंय, तर मग अशा वेळी काय करायचं? मग ज्यावेळेस तुम्हाला कर्माबद्दल शंका निर्माण होईल, कर्म आहे किंवा नाही, कर्म आहे किंवा नाही, अशी जर शंका निर्माण झाली तर काय करायचं? बघा, आधी तुम्ही काय शोधलेलं असणार आहे? कर्ता. आता कर्ता शोधल्यानंतर कर्म शोधताना अडचणी यायला नको म्हणून काय करायचं? ज्यावेळेस तुम्ही कर्ता शोधता त्यावेळेस कर्त्याला ने प्रत्यय लावा. कर्त्याला काय लावा? ने प्रत्यय लावायचं. कर्त्याला ने प्रत्यय जोडावा. आणि मग वाक्यभूत काही करायचे. आता कर्त्याला ने प्रत्यय जोडला, इथं होईल चंद्राने. आणि वाक्यभूत काही करायचे. वाक्यभूत काही करायचं म्हणजे काय करायचं? आता बघा, इथं दिसतो, इथं तो प्रत्यय लागला ना. ज्यावेळेस तो तिथे त्या प्रत्यय असतो क्रियापदाला, त्यावेळेस तो असतो वर्तमान काळ. आपण काळाबद्दलचा पण व्हिडिओ लवकरच घेऊ. ज्यावेळेस क्रियापदाला तो तिथे त्यापैकी प्रत्यय लागतो तेव्हा तो असतो वर्तमान काळ. आणि ला लिहिलेल्या प्रत्यय लागतो, ला लिहिलेल्या, त्यावेळेस तो क्रियापद असतंय भूतकाळी. मग आपल्याला काय करायचंय? कर्त्याला ने प्रत्यय लावायचा. कर्त्याला काय लावायचंय? ने प्रत्यय. आणि क्रियापदाला ला लिहिलेल्यापैकी प्रत्यय लावायचा आहे, म्हणजे भूतकाळी करायचंय. मग क्रियापदाला ला ली ले ल्या प्रत्यय, ला लिहिलेल्यापैकी प्रत्यय लावायचा आहे. कधी? कर्म शोधताना. कर्त्याला ने प्रत्यय लावा आणि वाक्यातील क्रियापदाला ला लिहिलेल्यापैकी प्रत्यय लावा. जर असं करून वाक्याची रचना योग्य झाली, असं करून वाक्याची रचना योग्य झाली तर वाक्यात कर्म असतं. आणि असं करून जर वाक्याची रचना योग्य झाली नाही तर वाक्यात कर्म नसतं. नीट पहा मी काय बोलतोय. काही लोकांनी उत्तर सांगितलंय मला, कर्म आहे किंवा नाही. काही लोकांना वाटतं नाही, पण नाही का हे पण शोधता आलं पाहिजे आणि आहे का हे पण शोधता आलं पाहिजे. समजतंय? आता ज्या लोकांना समजलंय किंवा नाही समजलंय त्यांनी नीट पहा. मी काय म्हणलंय? कर्त्याला ने प्रत्यय जोडायचा आणि क्रियापदाला ला लिहिलेल्यापैकी प्रत्यय जोडायचा. कर्त्याला ने प्रत्यय जोडला आणि क्रियापदाला ला लिहिलेल्यापैकी प्रत्यय जोडला आणि वाक्याची रचना जर योग्य बनली तर वाक्यात कर्म आहे. असं करून जर वाक्याची रचना योग्य बनली नाही, वाक्याची रचना जर चुकीची झाली तर वाक्यात कर्म नसतं. आता आपण काय करू? हे जे आहे हे आपण इथं अप्लाय करून पाहू. बघा, कर्त्याला इथं ने प्रत्यय आणि क्रियापदाला भूतकाळी क्रियापद आहे, हे ना, ला लिहिलेल्या प्रत्यय. ह्या वाक्यात कर्ता कर्म आहे. आता ह्या वाक्यात बघू आपण, कर्त्याला ने प्रत्यय लावू. मग इथं आपण केला विनोदने क्रिकेट खेळतोच काय? खेळले. विनोदने क्रिकेट खेळले. मग या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लावलं, वाक्यात भूतकाळी केलं तर वाक्यात कर्म सापडतंय. दुसरं आपण मगाशी उदाहरण घेतलं होतं, राम आंबा खातो, है ना. ह्या वाक्याला सुद्धा आपण या पद्धतीने वापरून बघू. बघा, इथं काय होईल? रामाने आंबा खाल्ला.
म्हणजे कर्त्याला ने प्रत्यय लावला आणि वाक्यातील क्रियापदाला ला प्रत्यय लावला, रचना योग्य झाली, वाक्याची रचना योग्य झाली, म्हणजे वाक्यात कोण आहे? कर्म आहे. म्हणजे वाक्यात कोण आहे? कर्म आहे. पण जर असं करून कर्त्याला ने प्रत्यय लावून वाक्यभूत काय केलं, रचना जर अयोग्य झाली वाक्याची, तर वाक्यात कर्म नसतं. जसं आता मला चंद्र दिसतो, हे वाक्य आपण काय करू, ह्या पद्धतीने वापरून पाहू. हे तुम्हाला सिक्रेट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता बघा, हे वाक्य मी तसं करून दाखवतो. मला चंद्र दिसतो, यामध्ये कर्ता कोण आहे? चंद्र. आपण काय केलं, कर्त्याला ने प्रत्यय लावला, चंद्राने मला दिसतोचा भूत काय केलं? दिसला, लालेली प्रत्यय. कर्त्याला ने प्रत्यय लावला, वाक्यातलं क्रियापद भूत काय केलं? वाक्याची रचना कशी झाली? चुकीची झाली. का बरोबर झाली? चुकीची झाली. बघा, चंद्राने मला दिसला असं वाक्य होऊ शकतं का? म्हणजे हे वाक्य कसं आहे? अयोग्य वाक्य आहे. असं अयोग्य झालं म्हणजे कर्त्याला ने प्रत्यय लावून वाक्यातील क्रियापदाला लालेल्यापैकी प्रत्यय लावून जर वाक्याची रचना अयोग्य झाली तर वाक्यात कर्म नसते. मग या वाक्यात कर्म आहे का? मला चंद्र दिसतो या वाक्यात कर्म नाही. समजलंय सगळ्यांना? मी जे सांगितलंय ते लक्षात आलंय का? लक्षात आलं असेल तर कमेंट्स करून सांगा मला पटकन. जे स्पष्ट करून सांगेन तुम्हाला मी आता, कर्मात जर संशय निर्माण झाला तर कर्त्याला काय करायचं? ने प्रत्यय लावायचा आणि क्रियापदाला लालेल्या प्रत्यय लावायचा. असं करून जर वाक्याची रचना योग्य झाली तर वाक्यात कर्म असतं, आणि असं करून जर वाक्याची रचना अयोग्य झाली तर वाक्यात कर्म नसतं. ओके, समजतंय सगळ्यांना? कुणाला काही अडचण वाटते? लवकरात लवकर कमेंट्स करा. काही अडचण वाटत असेल तर सांगा मला. सर्वांना समजलं आहे? ओके, छान. चलो, आता हे जर समजलं असेल तर तुम्ही मला चंद्र दिसतो तसंच हे उदाहरण आहे, त्याला दूध आवडते. त्याला दूध आवडते या वाक्यात कर्ता कर्म शोधा. त्याला दूध आवडते या वाक्यात कर्ता कर्म शोधा. पटपट कमेंट्स करून सांगायचंय. दूध कर्ता, कर्म नाही. बर, छान. ओके, दूध करता कर्म नाही, दूध करता कर्म नाही. पटपट कमेंट्स करा सर्वांनी. कर्म नाही. कर्ता कोण आहे ते पण सांगा, कर्म कोण आहे ते पण सांगा. नसेल तर नाही म्हणून सांगा. मला स्क्रीनशॉट काढू द्या. ठीक आहे, ठीक आहे. कुठं पळून चालला नाही, काढून घ्या. ठीक आहे. ओके ओके, छान. या ठिकाणी आपण कर्ता कसं शोधतो? धातू घेतो आपण. मग यातला धातू घेतला, मूळ धातू कोण? आवड. मग आवडणारे कोण? दूध. तर या ठिकाणी दूध हा वाक्याचा काय झाला? कर्ता. जनरली कसं असतं लक्षात ठेवा, ज्यावेळेस क्रियापदातल्या धातूला तुम्ही कोणने प्रश्न विचारता ना, त्यावेळेस तो कोणने प्रश्न कधी विचारायचा? प्राण्यासाठी किंवा व्यक्तीसाठी विचारायचा. जरी येणारं उत्तर जर वस्तू असेल तर काय ने प्रश्न विचारला पाहिजे. आता इथे बघा, त्याला दूध आवडते, मग आवडणारे काय असं जर म्हणलं तरी उत्तर तुमचं दूधच निघतंय. पण जनरली हा गोंधळ निर्माण करणारा प्रश्न असतो, म्हणून एकदम सोपं डोक्यात ठेवा. दरवेळेस कोणने विचारलं तरी बिघडत नाही. कोणी म्हणत नाही तुम्हाला कोणनेच का विचारलं म्हणून. ठीक आहे. मग आवडणारा कोण? तर आवडणारा दूधच. ठीक आहे. तर दूध हा वाक्याचा झाला कर्ता. आता आवडण्याची क्रिया कोणा उघडली? बऱ्याच लोकांना वाटतं त्याच्या उघडली. जसं इथं वाटत होतं मला घडली किंवा माझ्यावर घडली, तसं इथं त्याच्यावर घडली असं वाटतं काही लोकांना. म्हणून मी तुम्हाला ही पद्धत सांगितली. जर असं कन्फ्युजन झालं की कर्ता आहे की कर्ता आहे पण कर्म आहे किंवा नाही, तर कर्त्याला सरळ सरळ काय करायचं? ने प्रत्यय लावायचा. आपण हे वाक्य जर आपण तयार केलं तर बघा कसं होतंय. त्याला कर्त्याला ने प्रत्यय लावला, ने दुधाने आवडतोच केलं, आवडले. तर वाक्यात क्रियापदाला ले प्रत्यय लावला, कर्त्याला ने प्रत्यय लावला आणि क्रियापदाला ले प्रत्यय लावला. बघा, त्याला दुधाने आवडले हे वाक्य होऊ शकतं का? किंवा दुधाने त्याला आवडले हे वाक्य होऊ शकतं का? नाही. हे वाक्याची रचना चुकीची झाली. याचा अर्थ वाक्यात कर्म नाही, कर्ता आहे फक्त. मग बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, सर मग हे मला आणि त्याला हे कोण आहेत? मला आणि त्याला हे आहेत विधानपूरक. याला अजून एक शब्द आहे, याला तुम्ही भोक्ता म्हणू शकता. काय म्हणू शकता? भोक्ता. कर्त्याच्या आधी आलेला चतुर्थी विभक्तीतला शब्द, सलानाते प्रत्यय लागलेला शब्द, कर्त्याच्या आधी आलेला ला प्रत्यय लागलाय, ला प्रत्यय लागलाय. कर्त्याच्या आधी आलेला सलानाते प्रत्यय लागलेला शब्द म्हणजे चतुर्थी प्रत्यय लागलेला शब्द काय म्हणून ओळखला जातो व्याकरणात? भोक्ता. आणि हा विधान पूरकाचं काम करतो. पुढे आपल्याला वाक्य पृथक्करणामध्ये हे घटक आपण सविस्तर पाहत असतो. इथं एवढंच लक्षात ठेवा, कर्त्यापूर्वी आलेला शब्द जर चतुर्थी विभक्तीतला असला, सलानाते प्रत्यय लागलेला असला तर त्याला कर्म म्हणायचं नाही, त्याला म्हणायचं भोक्ता. त्याला काय म्हणायचं? भोक्ता. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे.
बघा आता पुढचं वाक्य आहे, गुलमोहर मोहक दिसतो. मग या ठिकाणी कर्ता कर्म शोधा. गुलमोहर मोहक दिसतो, पटपट. गुलमोहर मोहक दिसतो, वाक्यात कर्ता कर्म सांगा. ओके, सर्वांनी कमेंट्स करायचं आहे. छान. ओके, कर्ता गुलमोहर, कर्म नाही. बऱ्याच लोकांनी अशी कमेंट्स केल्या आहेत. ओके ओके, छान छान. तर या ठिकाणी दिसतो या क्रियापदातला धातू कोण आहे? दिस. मग दिसणारा कोण? दिसणारा कोण आहे? गुलमोहर. गुलमोहर हा झाला वाक्याचा कर्ता. दिसण्याची क्रिया कोणावर घडली? गुलमोहरच घडली. काही लोकांना वाटतं मोहक वर घडली. मोहक हे कर्म नाही, हे विशेषण आहे. कोण हे? विशेषण. तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, नीट ऐका, कायमस्वरूपी डोक्यात ठेवा. वाक्यात शब्दाच्या जाती किती येतात? 8. तर यापैकी ना शब्दाच्या जाती 8 जाती आहेत. 8 जाती. 8 जातीपैकी फक्त नाम आणि सर्वनाम हे 2च जातीचे शब्द कर्ता कर्माचं काम करू शकतात. ऐकलं तुम्ही? शब्दांच्या 8 जातीपैकी फक्त नाम आणि सर्वनाम हे 2च जातीचे शब्द कर्ता किंवा कर्म असू शकतात. विशेषण, क्रियापद किंवा क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वय अव्यय, केवलप्रयोगी अव्यय हे शब्दाच्या इतर जातीचे शब्द कधीही कर्ता कर्म असू शकत नाहीत. म्हणून मोहक हे विशेषण आहे, ते कर्ता कर्माचं काम करू शकत नाही. डोक्यात ठेवा ही गोष्ट. शब्दाच्या 8 जातीपैकी फक्त नाम किंवा सर्वनाम जातीचे शब्दच फक्त कर्ता कर्माचं काम करू शकतात. इतर जातीचे शब्द कर्ता कर्म नसतात. म्हणून मोहक हा शब्द या ठिकाणी विशेषण आहे, ते विधानपूरकाचं काम करत आहे. तो शब्द कर्म नाही. आपण आता सूत्राचा उपयोग करू. कर्त्याला ने प्रत्यय लावला. गुलमोहरने. गुलमोहरने. मोहक दिसतोच केला आपण, दिसला. मग कर्त्याला ने प्रत्यय लावला, वाक्यभूत काय केलं? वाक्याची रचना चुकीची झाली, वाक्यात कर्म नाही. समजतंय? म्हणून अशा पद्धतीने कायमस्वरूपी डोक्यात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला कर्ता कर्म शोधताना ही अडचण येईल, त्यावेळेस डोक्यात ठेवायचं कर्म शोधताना आधी कर्ता सोपाच आहे, कर्ता शोधू शकता तुम्ही. कर्म शोधताना अडचण येते त्यावेळेस कर्त्याला ने प्रत्यय लावा आणि वाक्यातलं क्रियापद भूतकाळी करा, म्हणजे त्याला लालेलेल्या प्रत्यय लावा. वाक्याची रचना जर योग्य झाली तर कर्म आहे, योग्य रचना नाही झाली तर वाक्यात कर्म नाही. समजलंय सगळ्यांना? इथपर्यंत काही अडचण? समजलं असेल तर हो म्हणा, नसेल समजलं तर मला कमेंट्स करून सांगा काही अडचण असेल तर. आणि समजलं असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या पटकन. ओके, समजलंय का सगळ्यांना? ओके, चला आता आपण आणखी काही उदाहरणं घेऊ. हरणाच्या कानात वारे शिरले. पहिलं वाक्य, हरणाच्या कानात वारे शिरले. हे वाक्य परीक्षेत वारंवार विचारलं जात आहे. पटकन कमेंट्स करून सांगा, या वाक्यात कर्ता कर्म कोण? कर्ता कर्म कोण? जेवढे मी वाक्य घेतोय हे वाक्य तुम्हाला वारंवार परीक्षेत आलेले दिसणार आहे ना, लक्षात घ्या. म्हणून तुमची प्रॅक्टिस व्हावी या उद्देशाने उदाहरणं जास्तीत जास्त घेतलीत मी. ओके, कोणीतरी हरिण करता सांगितलंय. एकनाथ पाटील म्हणतात हरिण नाही, वारे करता कर्म नाही, वारे करता, वारे करता, हरिण करता. ओके, कर्ता शोधण्याचं सूत्र तुम्हाला आठवतंय का? सूत्र वापरा. सूत्र, क्रियापद घ्या, त्यातला धातू घ्या आणि नारा नारी नारी नाऱ्या प्रत्यय लावा. जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्ही चुकणार आहे ना, लक्षात ठेवा. बरेच लोक हरिण करता म्हणते. तुम्हाला मी सांगितलं क्रियापदातला धातू घेतला. धातू कोण आहे? शिर. त्याला नारा प्रत्यय जोडा, किंवा शिरनारा किंवा शिरनारी किंवा शिरनारे. शिरनारे कोण? तर या ठिकाणी उत्तर काय निघतंय बघा. शिरनारे कोण याचं उत्तर काय निघतंय सांगा, कमेंट्स करून सांगा मला. शिरनारे कोण हा प्रश्न तयार होईल ना. धातू घेतला, क्रियापदातला धातू घेतला शिर, त्याला नारे प्रत्यय कोण? शिरनारे कोण? हरिण आहे का? मग वारे. वारे हा वाक्याचा कोण झाला? कर्ता. आधी कर्ता शोधा, नाही तर गडबड होणार आहे. बऱ्याच लोकांची चूक इथं होती.
ओके, वाक्यात कर्म आहे का? शिरण्याची क्रिया कोणावर घडली? वाक्यात कर्म बघा, शिरण्याची क्रिया कोणावर घडली? जर तुम्ही असा प्रश्न विचारला तर वाक्यातलं कर्म शोधता येतं का? बघा, कर्म आहे का वाक्यात? ओके, वाक्यात कर्म आहे का? वाक्यात कर्म नाही. तुम्हाला मी मागाशी सांगितलेली पद्धत वापरा. कोणती? कर्त्याला नेप्रत्यय लावा. वाऱ्याने हरणाच्या कानात शिरले. क्रियापद भूतकाळीच आहे. कर्त्याला नेप्रत्यय लावला. वाक्याची रचना चुकीची झाली का बरोबर झाली? चुकीची झाली. वाक्यात कर्म नाही, मग वाक्याची रचना होत नाही. संपला विषय. एकदम साध्या साध्या गोष्टीला अवघड जाण्याचं काही कारणच नाही. वाक्यात कर्म नाही तरी पण काही लोकांना वाटतं मग कानात कोण आहे? कानात सर्वा काढतो मी. वाऱ्याची क्रिया तर कानावर घडली, वारे तर शिरले आणि कानावर घडली. एकदम सिक्रेट सांगतो, ऐकताय सगळ्यांना? लक्षात ठेवा, जर एखाद्या शब्दाला त प्रत्यय जोडलेला असेल, त प्रत्यय, तर ते कधीच कर्म नसतं. काय बोलतो? ऐकताय? ज्या शब्दाला त प्रत्यय लागलेला असतो त्या शब्दाचा कधीही कर्म होत नाही, किंवा तो शब्द कधीही कर्म होत नाही. त प्रत्यय लागल्यावर तो शब्द असतो अधिकरण. कारक अर्थ असतात, त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. अधिकरण म्हणजे स्थळ. कान त्या ठिकाणी स्थळ होतो, कर्म होत नाही. डोक्यात ठेवायचं काय स्वरूपी. या ठिकाणी हरणाच्या कानात वारे शिरले. शिरण्याची क्रिया वाऱ्यावरच घडली, वाक्यात कर्म नाही. कर्त्यापासून निघालेली क्रिया जर कर्त्यापाशीच संपत असेल, बघा नीट आहे का मी काय बोलतोय, कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच संपत असेल, दुसऱ्या कोणावर घडत नसेल, तर वाक्यात कर्म नसतं. ऐकलं तुम्ही? इथं काय झालं? हरणाच्या कानात वारे शिरले. शिरण्याची क्रिया वाऱ्यावर घडली, म्हणजे वाऱ्याची क्रिया दुसऱ्यावर घडलेली नाही, ती त्याच्यापाशी संपली. कर्त्याची क्रिया कर्त्यापाशीच संपली, ती दुसऱ्यावर घडलेली नाही. दुसऱ्यावर क्रिया घडलेली नाही म्हणजे वाक्यात कर्म नाही, म्हणून या वाक्यात कर्म नाही. काही अडचण? ओके, मग हे कोण आहे? अधिकरण आहे. हे स्थळ आहे. वाक्यामध्ये काय दाखवतं? हे स्थळ. पुढे बघा, पुढचं वाक्य जागतिक वाक्य, खूप महत्वाचं वाक्य. राणीला साडी शोभते, कर्ता कर्म शोधा. पटकन, राणीला साडी शोभते या वाक्यात कर्ता कर्म शोधा. पटपट. साडी करता कर्म नाही, साडी करता कर्म नाही. ओके, लवकर. करता आहे, कर्म आहे का नाही सांगा मला फक्त. सूत्राचा उपयोग करा, चुकणार नाही. जर सूत्राचा उपयोग नाही केला तर चुकणार तुम्ही. ठीक आहे. धातू घेतला आपण शोभ. हा, शोभणारी कोण? या प्रश्नाचं उत्तर मिळते तुमचं कर्ता. शोभणारी कोण? राणी का साडी? तुमचं लक्ष कोणावर आहे? राणीवर आहे का साडीवर आहे? आपलं लक्ष कोणावर त्याच्यावर डिपेंड असतं, नाही तर वातावरण खराब होऊन जाते लगेच. राणीला साडी शोभते या वाक्यात तुम्ही कोणावर कॉन्सन्ट्रेट केलंय? शोभणारी कोण? राणी नाही, साडी. राणी काळी भांगारे. राणी काळी भांगारे. तुमचं लक्ष कुठे आहे? राणीवर. अरे राजा, शोभणारी साडी आहे, राणी काळीच आहे. राणीचा त्याचा काही संबंध नाही. बघा, आता तुम्हाला जर समजा तुम्ही छान छान कपडे घातले आणि तुम्हाला तुमचा मित्र किंवा मैत्रीण म्हणली, वा काय छान ड्रेस दिसतोय तुला, त्यांनी तुमची तारीफ केली का तुमच्या ड्रेसची तारीफ केली? मला सांगा. तुमच्या ड्रेसची तारीफ केली. तुम्ही कसे आहेत याच्याशी काही घेणदेण नाही त्याला. काय चांगला ड्रेस घातलास, काय छान चप्पल घातलीस, काय छान चष्मा घातलास, हे तुमच्या चष्म्याचं, ड्रेसचं, चपलीचं कौतुक आहे, तुमचं नाहीये. पण आपल्याला असं वाटतं की आपलंच कौतुक झालंय आणि आपण याच्यातच फसून जातो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, इथं पण अशीच गडबड आहे. राणीला साडी शोभते, शोभणारी साडी आहे, राणी नाही. मग राणीला हा शब्द कर्त्याच्या पूर्वी आलाय आणि त्याला ला प्रत्यय लागलाय. कर्त्यापूर्वी आलेला शब्द जर सला नात्यापैकी ला प्रत्यय लागलेला आहे तर तो चतुर्थी विभक्तीतला आहे आणि हा शब्द कर्म नाही, हा आहे भोक्ता. मग सांगतो मला, भोक्ता विधान पूरकाचं काम करतो. कशाच काम करतो? विधान पूरकाचं. मग वाक्यात कर्ता कोण आहे? साडी. वाक्यात कर्म नाही. मग राजाला साडी शोभते, सॉरी, राजाला साडी नाही शोभणार नाही, राजाला मुकुट शोभतो हे वाक्य आलं होतं. मग हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे त्याच्यात कर्म नाहीये, याच्यात सुद्धा कर्म नाहीये. बरेच लोकांचं कन्फ्युजन होतं, राणी करता करते, साडी कर्म करते. समजतंय? तर हे उदाहरण लक्षात ठेवा, एकदम सोपं डोक्यात ठेवा. शोभते, शोभ धातूपासून जर क्रियापद बनलं ते आकर्मकच असतं.
शोभ धातूपासून बनलेलं क्रियापद नेहमी अकर्मकच असतं, हे डोक्यातच ठेवायचं. आवड, दिस, शोभ हे 3 धातू. आवड, शोभ, दिस, अस, नस या वाक्यात कधीच कर्म नसतं. असं जर धातू असला तर डोक्यात ठेवायचं. चल मग आता पुढे, राम राजकुमार आहे या वाक्यात कर्ता कोण आणि कर्म कोण? खालचं वाक्य घ्या. राम राजकुमार आहे, पटपट. राम राजकुमार आहे या वाक्यात कर्ता कोण, कर्म कोण? कर्ता कोण? राम. कर्म नाही. राम कर्ता, कर्म नाही. पटपट कमेंट्स करायचं सर्वांनी. कर्म ओळखायची साठी ट्रिक परत सांगा. भाग्यश्री यादव, मी आतापर्यंत प्रत्येक उदाहरणात कर्ता कर्माची ट्रिक्स परत रिपीट करतोय. त्याच्यात उदाहरणं खूप घेतलेत मी, परत एकदा रिपीट पाहू शकता तुम्ही जर लेट आला असाल तर समजायला जड जाईल तुम्हाला. ठीक आहे, पटकन. हा चला, याच्यात मी परत एकदा रिपीट करतोय. आता क्रियापद कोण आहे तर कायमस्वरूपी डोक्यात ठेवा, हे 2 क्रियापद आहे आणि झाला हे क्रियापद तुम्हाला फसवणारे आहेत. यातला धातू शोधताना अडचण होऊ शकते. कायमस्वरूपी डोक्यात ठेवा, आहे क्रियापद असलं तर त्याच्यामध्ये अस धातू असतो. कोणता धातू असतो? अस. अस नारा कोण असा प्रश्न विचार. असणारा कोण? क्रियापद जर आहे असेल तर त्यातला धातू घ्यायचा अस. असणारा कोण? राम. राम हा वाक्याचा कोण झाला? कर्ता. आता असण्याची क्रिया कोण घडली? आपण जर क्रियापदासाठी कर्म शोधलं, कर्म शोधायसाठी आपण प्रश्न विचारला, अस अधिक काय? न्याची क्रिया कोणावर घडली? क्रिया कोणावर घडली असा प्रश्न विचारला. असण्याची क्रिया कोणावर घडली? तर रामावर घडली. काही लोकांना वाटतं राजकुमार घडली. राजकुमार आणि राम एकच आहेत. बघा इथं, राम आणि राजकुमार दोन्ही वेगळे लोक आहेत का एक व्यक्ती? एकच व्यक्ती ना. राम राजकुमार आहे म्हणजे रामच राजकुमार आहे. राजकुमारच कोण आहे? राम आहे. 2 व्यक्ती नाही, एकच आहे. ते कर्त्याचं दुसरं रूप आहे, पण कर्म नाही येते. राजकुमार कोण आहे मग वाक्यात? राजकुमार हा शब्द विधानपूरक आहे. कर्ता आणि कर्त्यानंतर आलेला शब्द दोन्ही जर एकच असतील, कर्ता आणि कर्त्यानंतर आलेले शब्द 2 व्यक्ती नसून एकच व्यक्ती असेल, एकच घटक असेल, तर कर्त्यानंतरचं नाम हा कर्म नसतो, हा असतो विधानपूरक. पुन्हा असतो हा विधानपूरक असतो. मग अजून एक सिक्रेट सांगतो, आहे क्रियापद नेहमी अकर्मक असतं. आहे क्रियापद आलं ना या वाक्यात कधीच कर्म नसतं. समजतंय? झाला क्रियापद आलं या रामराजा झाला, कर्ता राम. आता इथला धातू कसा शोधायचा? झाला क्रियापद असलं की त्याच्यात धातू घ्यायचा हो ना. होणारा कोण? होणारा कोण. लक्षात ठेवा, आहे क्रियापद असलं की त्यात धातू घ्यायचा अस, आणि झाला क्रियापद असला तर त्याच्यातला धातू घ्यायचा हो. हे डोक्यात ठेवायचा कायमस्वरूपी. आहे आणि झाला, आहे मध्ये अस आणि झाला मध्ये हो. होणारा कोण? राम. राम हा कर्ता. मग राजा काय? राजा हे कर्म नाही, हे आहे विधानपूरक. कारण राम आणि राजा दोन्ही एकच आहेत. लक्षात ठेवा, राम राजकुमार आहे ही वस्तुस्थिती दाखवली. वस्तुस्थिती आहे क्रियापद वस्तुस्थिती दाखवतं किंवा स्थिती दाखवतं. आणि राम राजा झाला इथं स्थित्यंतर झालंय. स्थित्यंतर झाला एक क्रियापद स्थित्यंतर असतं आणि आहे एक क्रियापद स्थितीदर्शक असतं. मग एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत गेला त्याला आपण स्थित्यंतर म्हणतो. इथं राम राजा झाला, राम राजकुमार होता, आता त्याची स्थिती बदलली, तो राजा झाला. मग राम आणि राजा दोन्ही व्यक्ती एकच आहेत का वेगळे आहेत? राम आणि राजा 2 व्यक्ती नसून एकच व्यक्ती आहे. म्हणून या ठिकाणी राजा हा शब्द कर्म नाही, तो कोण आहे? विधानपूरक आहे. आणि झाला आहे हे क्रियापद कायमस्वरूपी डोक्यात ठेवा, याच्यात कर्म नसतं. ठीक आहे, काय अडचण कोणाची? ओके, पुढे जाऊ आपण. आता खूप महत्वाची गोष्ट शिकणार आहेत आपण, वाक्यातील 2 कर्म ओळखणे. आतापर्यंत आपण शिकलो कर्ता कसा ओळखायचा आणि कर्म कसं ओळखायचं, पण वाक्यात कधी कधी 2 कर्म येऊ शकतात. ठीक आहे, तर मग 2 कर्म कसे ओळखायचे ते आपल्याला पाहायचंय. सर्वांनी उदाहरण पहा. रामाने सीतेला अंगठी दिली. या वाक्यात तुम्हाला कर्ता शोधता येतो का सांगा पहिले. रामाने सीतेला अंगठी दिली. आता आपण धातू घेतला दे. दिली मधला धातू कोण? दे. मग इथं
देणारी का देणारा, देणारा कोण? याचं उत्तर काय मिळेल तुम्हाला? राम. क्रिया कोणी केली? रामाने. हा झाला वाक्याचा कर्ता. पण आता वाक्यात कर्म कोण असा जर प्रश्न विचारला तर इथं कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता आहे. वाक्यात कर्म किती कोण आहे सांगायचंय तुम्ही. ठीक आहे. अंगठी कर्म वाटतंय बरंच. ओके. आता इथं तुम्हाला एकदम सोपं सांगतो. इथं मला दाखवायला दुसरी व्यक्ती असते तरी लगेच दाखवलं असतं मला. या ठिकाणी कर्ता मी आहे. मी क्रिया दुसऱ्यावर करतोय. इथं राम क्रिया करतोय पण अंगठीवर आणि सीतेवर दोन घटकाव करतोय. बघा, दोन कर्म शोधत असताना एकदम सोपं लक्षात ठेवायचं. काय आणि कोणाला आणि प्रश्न विचारायचे. काय दिली, क्रियापदाला जर तुम्ही प्रश्न विचारला काय दिली तर वाक्यातील कर्म मिळतं अंगठी. आणि दुसरा प्रश्न विचारला कोणाला दिली तर कर्म निघतं सीतेला. दोन कर्म शोधत असताना क्रियापदातील धातूला काय आणि कोणाला आणि प्रश्न विचारायचं. काय दिली आणि कोणाला दिली. कायचं उत्तर प्रत्यक्ष कर्म असतं आणि कोणालाचं उत्तर अप्रत्यक्ष कर्म असतं. बघा, रामाने सीतेला अंगठी दिली पण प्रत्यक्ष क्रिया कशावर घडणार आहे? अंगठीवर. आणि अप्रत्यक्ष कोणावर घडणार आहे? सीतेवर. दोन घटकावर क्रिया घडणार आहे. एकावर जास्त घडणार आहे, एकावर कमी घडणार आहे. एकावर मुख्य क्रिया घडणार आहे, एकावर गौण क्रिया घडणार आहे. मग कायचं उत्तर असतं प्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म. आणि कोणालाचं उत्तर असतं अप्रत्यक्ष कर्म. ठीक आहे. मग प्रत्यक्ष कर्माला म्हणायचं मुख्य कर्म. प्रत्यक्ष कर्माला काय म्हणायचं? मुख्य कर्म. ठीक आहे. याचं दुसरं नाव काय होईल? मुख्य कर्म. आणि अंगठी ही वस्तू आहे म्हणजे प्रत्यक्ष कर्म हमखास वस्तू असतं म्हणून त्याला वस्तुवाचक कर्म सुद्धा म्हणू शकतात. वस्तुवाचक कर्म. आणि अप्रत्यक्ष कर्माला कमी किंमत असते, त्याच्यावर कमी क्रिया घडते म्हणून त्याला आपण गौण कर्म म्हणतो. कोणतं कर्म म्हणतो? गौण कर्म. आणि ती व्यक्ती असते किंवा एखादा सजीव घटक असतो. अप्रत्यक्ष कर्म व्यक्ती किंवा प्राणी किंवा सजीव असतो. मग या ठिकाणी त्याला प्राणीवाचक कर्म म्हणतो. त्यालाच वस्तू व्यक्तिवाचक सुद्धा असं म्हणू शकता तुम्ही. व्यक्तिवाचक. व्यक्तिवाचक कर्म. मग लक्षात ठेवा, दोन कर्म ओळखण्यासाठी क्रियापदाला काय आणि कोणाला असे प्रश्न विचारायचे. कायचं उत्तर प्रत्यक्ष कर्म आणि कोणालाचं उत्तर अप्रत्यक्ष कर्म. ठीक आहे. ओळखता येईल तुम्हाला. प्रश्न आपण पुढचा घेऊया उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी. आजीने नातीला गोष्ट सांगितली. या वाक्यामध्ये कर्ता कर्म शोधा. पटपट. दोन कर्म आले तर कसे शोधायचे? आजीने नातीला गोष्ट सांगितली. आवाज येत नाही. कोणाला आवाजाचा अडचण असेल तर तुमच्या मोबाईलचा एकदा आवाज चेक करा. तुमच्या मोबाईलचा आवाज चेक करा. आवाज बरोबर आहे. वाक्यात कर्ता कर्म शोधा. पटपट. ओके. आजी कर्ता कर्म शोधा. कर्म प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म दोन कर्म असतात. त्यापैकी प्रत्यक्ष कोण अप्रत्यक्ष कोण? धातू घ्या आधी, त्यातला कर्ता शोधा आधी. कर्ता शोधल्याशिवाय कर्म शोधायचं नाही. बर. सांगितली मध्ये धातू कोण आहे? सांग. सांगणारी. सांगणारी कोण? कोण? आजी. आजी वाक्याचा कोण आला? कर्ता. सांगण्याची क्रिया कोण आवडली? गोष्ट आणि नातीला दोन घटका आवडली. मग प्रश्न विचारायचा काय आणि कोणाला. काय सांगितली आणि कोणाला सांगितली है ना. कायचं उत्तर आणि कोणालाचं उत्तर. काय गोष्ट हे झालं प्रत्यक्ष कर्म आणि कोणाला नातीला हे झालं अप्रत्यक्ष कर्म. अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म ओळखायला लावत असतात. प्रत्यक्ष कर्माला मुख्य कर्म किंवा अजून त्याला वस्तुवाचक कर्म म्हणू शकता आणि अप्रत्यक्ष कर्माला तुम्ही व्यक्तिवाचक किंवा गौण कर्म म्हणू शकता. ठीक आहे. आता आपण थोडक्यात परीक्षेत आलेले प्रश्न पाहू. विविध परीक्षेत विचारलेले प्रश्न. पटपट प्रश्नाची उत्तर द्यायची आणि यासाठी आपल्याला 5 मिनिटाचा वेळ लागणार आहे. सर्वांनी पहिला प्रश्न वाचा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक महत्वाची सूचना खुशखबर आलेली आहे. डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, चेक करा. ओके.
आता विविध प्रश्न विचारलेत. यामध्ये पहिला प्रश्न, तो गातो या वाक्यात डॅश डॅश नाही. वाक्यात काय नाही? STI 2011 मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तो गातो या वाक्यात डॅश डॅश नाही. मग कर्म नाही, कर्ता नाही, क्रियापद नाही का विशेषण नाही? काय नाही? पटपट कमेंट्स करून सांगा. उत्तर कमेंट्स करा. एक 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 ओके. बघा आता इथं उत्तर एकच आहे, कारण आपण तो प्रकार पाहतोय म्हणून तुम्हाला लगेच लक्षात येत आहे ते. हा, कर्म नाही. पण विशेषण सुद्धा नाही ना. विशेषण आहे का वाक्यात? जनरली उत्तर परीक्षेत कर्म नाही हेच दिलंय, बरोबर आहे. पण जर एखाद्याने ऑब्जेक्शन घेतलं असतं तर इथं उत्तर प्रश्न चुकला असता, कारण इथं कर्मही नाही विशेषण नाही. कुठे वाक्यात कर्म आहे का? या वाक्यात कर्म नाही, मग विशेषण आहे का? नाही, विशेषण सुद्धा नाही, मग हे पण उत्तर आलं असतं. म्हणून तुम्हाला जर समजत असेल, या वाक्यात तो गातो या वाक्यात काय नाही? या वाक्यात कर्म नाही, कर्ता आहे, क्रियापद आहे. कोण नाही? कर्म नाही आणि विशेषण नाही. मग इथं उत्तर दोन झाले असते, कर्म नाही आणि विशेषण नाही. पण उत्तर तुमचं एक दिलेलं आहे, लक्षात ठेवा. कर्म नाही हे बरोबर दिलंय. पण जर एखाद्याने ऑब्जेक्शन घेतलं असतं एअरबटाने एखाद्या, तर ते गेलं असतं मार्क. प्रश्नच रद्द झाला असता. समजतं मी काय सांगतोय? म्हणून इथं प्रश्न बरोबर आहे, पण पर्याय मात्र दोन उत्तर होऊ शकतात, एक कर्म आणि विशेषण. कारण विशेषण सुद्धा वाक्यात नाही असं म्हणू शकतात एखादं. ठीक आहे, चलो तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. या वाक्यातील कर्ता ओळखायचा. पटपट कमेंट्स करून सांगा वाक्यातला कर्ता. मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला. STI 2011 हा प्रश्न पडलाय. मी संकष्टी चतुर्थी चंद्र दिसणे या वाक्यातील तुम्हाला कर्ता ओळखायचा आहे. मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला. पटपट. तीन चंद्र. ओके, छान छान समजायला लागलंय. एक उत्तर दिसतंय. एक उत्तर कसं निघाल रे? क्रियापदातला धातू कोण? दिसणारा कोण? दिसणारा कोण? आता मला चंद्र दिसला तसंच उदाहरण आहे हे. फक्त फिरून तुम्हाला इथं संकष्टी चतुर्थी टाकली फक्त मध्ये, काहीच नाही. मला चंद्र दिसला तसं उदाहरण आहे. इथं चंद्र हा वाक्यातला कर्ता आहे, वाक्यात कर्म नाही. पुढे, दुर्वास शकुंतलेला शाप देतो या विधानात डॅश डॅश कर्म आहेत. किती कर्म आहेत? दुर्वास शकुंतलेला शाप देतो या विधानात कर्म किती आहेत? 1 2 3 4. पटपट कमेंट्स करून सांगा. STI 2012चा प्रश्न आहे. दुर्वास शकुंतलेला शाप देतो या विधानात किती कर्म आहेत? 1 2 2. तुम्हाला माहिती, एक तर एक कर्म असतं किंवा दोन कर्म असतात, 3 4 कर्म नसतात. म्हणजे हे पर्याय होणारच नाहीत, है ना. या ठिकाणी कर्म किती बघा. देतो, देणारा कोण? दुर्वास. हा झाला वाक्याचा कोण? कर्ता. काय देतो? शाप. हे झालं प्रत्यक्ष कर्म. कोणतं कर्म? प्रत्यक्ष. कोणाला देतो? शकुंतलेला. हे अप्रत्यक्ष कर्म. वाक्यात 2 कर्म आहेत, म्हणजे या विधानात 2 कर्म आहेत. उत्तर किती मग तुमचं? 2. चला नेक्स्ट. कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले. कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले या वाक्यातील कर्ता ओळखा. STI 2015चा प्रश्न आहे. ऑप्शन मध्ये आहे कोळी, जाळे, क्रियापद, कर्मपूरक. पटपट पटपट कमेंट्स करून सांगा उत्तर काय निघेल. 3 2 1. पटपट कमेंट्स करा. मासे. अजून येणारे कोण? या ठिकाणी मासे. या ठिकाणी कोळी हा पर्याय नाही, इथं पर्याय चुकलेला आपला. क्रियापद हा शब्द या ठिकाणी नाही, या ठिकाणी मासे हा शब्द आहे. टायपिंग चूक आहे. पटपट. मासे. बघा आता आपण क्रियापदातला धातू घेऊ. बघा क्रियापद कोण आहे? आले. आले मधला धातू कोण? येणारे कोण किंवा येणारा कोण? येणारे कोण? मासे. मासे हा वाक्याचा कोण होतो? कर्ता. येण्याची क्रिया कोणा घडली? मासेवर घडली. वाक्यात कर्म नाही. अकर्मक वाक्य. अकर्मक म्हणजे वाक्यात कर्म नाही. बघा जर वाटत असेल डाऊट तर कर्त्याला नेपथ्य लावा. कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले. येणारे कोण? मासे. मासे करताय. मासे आणि
कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर आले, जमन का असं नाही जमणार, म्हणजे वाक्यात कर्म नाहीये. कर्म नाही फक्त कोण आहे, कर्ता, आणि कर्ता कोण आहे, मासे. उत्तर मासे आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आजीने नातीला लाडू दिला या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते? प्रत्यक्ष कर्म कोणते? वनसेवा 2010 चा प्रश्न आहे. आजीने नातीला लाडू दिला. पटपट कमेंट्स करून सांगा. ठीक आहे, आता संपत आलं लेक्चर. लवकर. 3 काय दिला? तुम्हाला माहिती 2 कर्म ओळखायचे असल्यावर काय करावं लागतं? इथं करता कोण आहे? आजी. काय दिला? लाडू. कोणाला दिला? नातीला. मग प्रत्यक्ष कर्म कोण निघतं तुमचं? लाडू. म्हणजे उत्तर नंबर 3. नेक्स्ट. त्या कन्येला बिंदिया शोभते या वाक्यातील कर्ता ओळखायचंय तुम्हाला. असिस्टंट 2015 चा प्रश्न. त्या कन्येला बिंदिया शोभते या वाक्यात कर्ता शोधा. पटपट कमेंट करून सांगायचंय. ओके. 3 बघा. शोभणारी कोण? कोण? बिंदिया. बिंदिया हा वाक्याचा कोण झाला? कर्ता. नंबर 3. नेक्स्ट. मधुला आंबा आवडतो वाक्यातील आंबा हा व्याकरणदृष्ट्या काय आहे? काय दर्शवतो? तांत्रिक सहाय्यक 2017 चा प्रश्न आहे. मधुला आंबा आवडतो या वाक्यातील आंबा हा व्याकरणदृष्ट्या काय दर्शवतो? काय दाखवतो? क्रियापद, धातू, कर्ता, कर्म. क्रियापद, धातू, कर्ता, कर्म. पटपट कमेंट्स करून सांगा. 3 लवकर फास्ट उत्तर द्यायचे सर्वांनी. 3 छान. 4 पुढे. बर. क्रियापद काय? आवडतो. आवडणारा. कर्ता शोधायचं तुम्हाला. आवडणारा कोण? या प्रश्नाचं उत्तर काय निघतंय मग? आंबा. मधुला हा जो शब्द आहे हा कर्त्यापूर्वी आलेला शब्द आहे, चतुर्थी विभक्तीतला. याला आपण भोक्ता म्हणतो. हा विधानपूरक आहे. विधानपूरक. या वाक्यात कर्म नाही. या वाक्यात आंबा हा शब्द कर्ता आहे. उत्तर नंबर 3. छान. पुढे. गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म शोधा. हा प्रश्न 2018 गडबल आलेला आहे आणि याचं उत्तर चुकलेलं आहे परीक्षेमध्ये. पटपट कमेंट्स करून सांगा. लवकर कमेंट्स करायचे सगळ्यांनी, वेळ कमी आहे. पुढचं लेक्चर आहे आपलं लगेच. ओके. कर्म नाही. कर्म नाही. ओके. कर्म शोधायचं बरं का. आता बऱ्याचदा परीक्षेमध्ये एक उत्तर दिलेलं आहे, पण लक्षात ठेवा पोलीस भरतीला हा प्रश्न आला होता, त्याच्यामध्ये उत्तर बदलून आलेलं आहे. आयोगाने याचं उत्तर गौरीला हे उत्तर दिलंय, पण लक्षात ठेवा या वाक्यात कर्म नाही. हे वाक्य अकर्मक आहे. कायमस्वरूपी डोक्यात ठेवा. जर कुणाला याचं उत्तर संदर्भासहित पाहिजे असेल तर माझ्याकडे संदर्भ पण येईल, काही अडचण नाही. मग आपण शोधायचं आपल्याला करतं. शोभणारी कोण? साडी. इथं राणीला साडी शोभते हे वाक्य अकर्मक आहे, आणि मग गौरीला साडी शोभते हे काय सकर्मक होणार का? तेच वाक्य आहे, फक्त तिथं राणीच्या जागी गौरी आलंय. फक्त मगाशी सांगितलं तुम्हाला मी. या वाक्यात करता कोण आहे? साडी. शोभण्याची क्रिया साडीवर घडली, गौरीवर नाही. गौरीला हा जो शब्द आहे हा आहे विधानपूरक, किंवा त्याला आपण भोक्ता म्हणतो. कर्त्यापूर्वी आलेला शब्द जर चतुर्थी विभक्तीत असला तर तो विधानपूरक असतो किंवा तो भोक्ता असतो, तो कर्म नसतो. मग वाक्य अकर्मक आहे म्हणजे वाक्यात कर्म नाही. ठीक आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला महत्वाची सूचना टाकलेली आहे, नक्की पहा. तुमच्यासाठी खुशखबर आहे. या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. कर्ता कर्म जमले नाही तर भरपूर साऱ्या अडचणी समोर येतात. त्यामुळे कर्ता कर्म कसं ओळखायचं, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि जर तुम्हाला काही सूचना कळवायच्या असतील नक्की कमेंट्स करून सांगा. माझा नंबर तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्याकडे असू द्या. 86 98 94 40 91. या नंबरवर तुम्ही काही जर मराठी व्याकरणाचे प्रश्न असतील तर मला तुम्ही प्रत्यक्षपणे व्हॉट्सअपला किंवा कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. 86 98 94 40 91. आपले ऑनलाईन लेक्चर पण आहेत. तुम्हाला स्पेशल मराठी व्याकरण बॅच
आणि पोलीस भरती बॅच, नंतर टेट एक्झाम ना, अभियोग्यतेची बॅच आहे, त्यानंतर टीईटीची बॅच आहे. भरपूर साऱ्या वेगवेगळ्या परीक्षेच्या बॅचेस आपण उपलब्ध केलेल्या आणि त्यामध्ये तुम्हाला स्पेशल कोर्स आणि एकत्रित कोर्स, अभियोग्यतेचा कोर्स मिळेल, त्यानंतर तुम्हाला स्पेशल मराठीचा पण कोर्स मिळेल. ज्याही परीक्षेची तुम्ही तयारी करतायत, डिटेलमधला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला संपूर्ण कोर्स घेणं अत्यावश्यक आहे. आणि काही दिवस आता तुम्हाला खूप कमी दरामध्ये हे कोर्सेस आपण उपलब्ध करून दिले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पॉसिबल आहे त्या विद्यार्थ्यांनी कोर्स घ्या. वेळ वाया घालू नका. वेळ खूप महत्वाची आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. आजचं प्रकरण पूर्णपणे संपूर्ण व्याकरणाला केंद्रित होतं. कर्ता कर्म जर जमलं नाही तर व्याकरणामध्ये खूप जास्त अडचण येतात. म्हणून हा प्रकार आपण सविस्तर समजून घेतला. कोणाला काही जर विचारायचं असेल, काही शंका असतील तर नक्कीच कमेंट्स करून सांगा.